प्रधान सेवकापासून जो प्रवास हा नॉन बायोलॉजिकल बनण्याचा झाला होता, त्यांना पुन्हा आपण मनुष्य आहोत ची जाणीव ही या विद्यार्थी शक्तीने करून दिलेली आहे. आणि आम्हालाही आनंद आहे की काँग्रेस पक्षानं ज्या दिवसापासून हा प्रकार समोर आला होता तिथपासून राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली याला आवाज देण्याचा प्रयत्न केला. NSU युवक काँग्रेसने देशभर आंदोलनं केली आणि एक संघटित ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संसदेमध्ये देखील या संदर्भामध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न आम्ही ज्या पद्धतीने केला, या सगळ्या गोष्टींना यश मिळाले याचा आनंद आम्हाला जरूर आहे. आणि निश्चितपणे गेल्या 12 वर्षामध्ये हा पहिला राजीनामा त्यांनी दिलेला आहे की ज्या पद्धतीनं या देशामध्ये हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न चालला होता, आता ते त्यांना पुढे शक्य होणार नाही याची जाणीव जर झाली तर अधिक चांगलं होईल. सचिनजी, खरं तर सुरुवातीपासूनच जेनझीनी ज्या प्रकारे हे आंदोलन उभं केलेलं होतं त्यांच्या संपूर्ण या धैर्याचं कौतुक केलं जात होतं असं आपण म्हणूयात. आणि जेनझी काय करू शकतात आणि त्यांच्यामध्ये काय ताकद आहे हे खरं तर आज आपल्याला या राजीनाम्यानंतर पाहायला मिळतंय. निश्चितपणे म्हणजे या देशामध्ये ज्या वेळेला अशा तरुणांना ज्यामध्ये सगळ्यात युवा देश आहे हा जगामधला, आणि त्यामध्ये दुर्दैवानं 50% युवक हे बेरोजगार आहेत आणि एक सरकारी नोकरीचा मार्ग असेल किंवा स्वतःच्या भविष्याचा मार्ग हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मधनं जातो. ती एक्झाम देखील, ती परीक्षा देखील जर सरकार नीट पद्धतीने घेत नसेल आणि तिथे अयोग्य लोक ज्यांची त्या ठिकाणी क्षमता नाही अशी लोक जात असतील तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय कसा सहन करणार. आणि त्यामुळे ही सगळ्या मंडळींचा असंतोष जेव्हा आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम सरकारने केलं, जबाबदारी झटकण्याचं काम केलं. गेल्या 12 वर्षामध्ये 152 पेक्षा जास्त पेपर लीक झालेले होते आणि ह्यामध्ये सगळीकडे भारतीय जनता पक्षाचा त्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा सहभाग दिसत होता. प्रचंड मोठ्या प्रमाणाचा असंतोष होता. निश्चितपणे या असंतोषाला वाचा देण्याचं काम हे या शक्तीने केलेलं आहे. त्यांना कॉक्रोच म्हणून हिणवलं गेलं. आज त्या कॉक्रोचच्या समोरच त्या ठिकाणी झुकावं लागलेलं आहे. नक्कीच सचिनजी, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आणि यानंतर आपण जाणार आहोत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीजी, 36 दिवसांच्या या आंदोलनाला आज अखेर यश आलेलं आहे. जी प्रमुख मागणी होती धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची, तो राजीनामा झालेला आहे. कशा पद्धतीने बघताय सगळ्या कायाकडे? असं वाटतं की अभिजित डिपके, आशुतोष रंका, सौरव दास आणि याच्या सटकट सोनम वांगचुक ज्यांचं खूप मोठं योगदान होतं, त्या सकट अख्ख्याच्या अख्ख्या जेनझीला मला खरंच ही सगळी त्यांचा विजय आहे, त्यांची विक्ट्री आहे की इतके त्यांच्यावर त्रास होऊन म्हणजे लाठ्या काठ्या सगळं खाऊन सुद्धा या मुलांनी जो लढा दिला आणि या मगरूर सरकाराला पहिल्यांदा नमावं लागलं. कारण आतापर्यंत नमणं काय किंवा लोकांची गोष्टी ऐकणं काय हेच यांना मुळात येत नव्हतं. पहिल्यांदा असं झालंय की ते नमायला त्यांनी लोकांचं बोलणं ऐकण्याची तरी परिस्थिती दाखवली. आताच्या घटकेला मला असं वाटतं त्या प्रत्येक अशा जेनझीचा हा झालेला मोठा विजय आहे. कारण ह्यापुढे या देशात आता तरी खरी लोकशाही होईल, लोकांचं म्हणणं ऐकलं जाईल, ज्या ज्या चुकीच्या गोष्टी घडतायत ते बदलण्याची ताकद आता लोकांमध्ये पहिल्यांदाच आली आहे. यामुळे मला असं वाटतं की हा खूप मोठा विजय आहे आणि हा जेनझीचा विजय आहे. हो, खरं अंजलीजी, जर मागण्या आपण आपल्या मागण्यांवर ठाम असू तर आपण काय बदलू शकतो हे आज आपल्याला दिसलेलं आहे. धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आणि यानंतर आपल्यासोबत मनसेचे अविनाश अभ्यंकर देखील जोडले गेलेले आहेत. अविनाशजी, ठाकरे बंधू या सगळ्या विरोधात रस्त्यावर उतरलेले होते, आंदोलन करण्यात आली, मोर्चे काढण्यात आले, विद्यार्थी तिकडे जंतर मंतरवर लढत होते आणि अखेर या लढ्याला यश आलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. सत्तेची जी मस्ती दाखवली होती त्याला युवा शक्तीने स्वतःची शक्ती दाखवली आणि ज्यांना झुरळ कॉक्रोच म्हणून संबोधित केलं होतं ते काय करू शकतात हे या देशानेही पाहिलं आणि मगरूर सत्तेलाही नमवायचं काम या युवा शक्तीने केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं मनापासून अभिनंदन आणि खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण लाठाकाठ्या खाऊन अपमान सहन करून त्यांनी ज्या प्रकारे आज ह्या माज आलेल्या सत्ताधाऱ्यांचे झुकवलेलं आहे, त्यामुळे त्यांचं जितकं कौतुक करू तेवढं कमी आहे. खऱ्या अविनाशजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आपण पाहतो आताची सर्वात मोठी बातमी आहे, धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे.